हॅलो एव्हरीवन अँड वेलकम टू MPSC पॉइंट. मित्रांनो, या व्हिडिओमध्ये आपण भारतीय राज्यघटनेची किंवा भारतीय संविधानातील जी काही परिशिष्ट आहेत त्यांचा अभ्यास करणार आहोत. ही परिशिष्टे तुम्हाला प्रत्येक पेपरमध्ये कुठलाही पेपर असू द्या त्यामध्ये विचारली जातात आणि वेळेवर तुम्हाला आठवत नाही. बघा, लॉंग टर्म लक्षात ठेवण्यासाठी मी काही ट्रिक देखील तुम्हाला सांगणार आहे, जी मराठीमध्ये देखील आहे आणि इंग्रजीमध्ये देखील आहे. त्यामुळे तुम्हाला भारतीय राज्यघटनेची परिशिष्टे या व्हिडिओमध्ये बघायला मिळतील. तसेच ते लक्षात ठेवण्यासाठी काही टिप्स अँड ट्रिक्स आहेत त्या देखील मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे. चला तर आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया. मित्रांनो, भारतीय संविधानाचा तुम्ही अभ्यास केलेला असेल. भारतीय संविधानामध्ये एकूण 448 कलम आहेत आणि ते 25 भागांमध्ये आपल्याला दिलेली आहेत. तसेच भारतीय संविधानामध्ये परिशिष्ट देखील आहेत. ते परिशिष्ट एकूण 12 आहेत आणि 5 अपेंडिसेस आहेत. भारतीय संविधानामध्ये ज्या काही तरतुदी दिलेल्या आहेत तर त्या सर्व या कलमांमध्ये दिलेल्या आहेत. मग आता परिशिष्ट म्हणजे काय, परिशिष्ट वेगळे का दिलेले आहेत आपल्याला संविधानामध्ये ते आपण जाणून घेऊया. बघा, कलमांमध्ये जी माहिती समाविष्ट केलेली असते तर त्या संबंधी अधिकची माहिती जी आहे ती या संविधानाच्या परिशिष्टांमध्ये दिलेली असते. आता मित्रांनो, काय गरज आहे की ही परिशिष्ट अशी वेगळी दिली म्हणजे कलमांतील माहिती कमी केली? तर परिशिष्ट वेगळे करण्यामागे काही कारणं होती, तर ती मी तुम्हाला अगोदर सांगतो की हे परिशिष्ट नेमकी का वेगळे केलेली आहेत किंवा या कलमांमधील काही ॲडिशनल भाग परिशिष्टांमध्ये का टाकलेला आहे. तर हे समजून घेण्यासाठी तुम्हाला प्रथमतः घटनादुरुस्तीची प्रक्रिया माहीत असणं गरजेचं आहे. बघा, कलमांमध्ये घटनादुरुस्ती करायची असेल तर खूप किचकट अशी प्रोसिजर आहे, परंतु आपण परिशिष्टांमध्ये जर काही माहिती ॲड करायची असेल तर ती सहजपणे केल्या जाते. हे एक महत्त्वाचं कारण आहे संविधानाची परिशिष्ट निर्माण करण्याचं. बघा, एखाद्या कलमचा जर अर्थ लागत नसेल तर त्यासाठी परिशिष्टांची मदत घेतली जाते आणि कलमांमध्ये गर्दी न करता सेपरेट करण्याचं एक महत्त्वाचं कारण म्हणजे यामुळे कॉम्प्लिकेशन जे आहेत संविधानामध्ये त्या कमी होतात. आणि जर सेपरेटेड नसते तर त्याला अपडेट करणं देखील कठीण जात असतं, कारण घटनादुरुस्तीची प्रक्रिया जी आहे ती खूप टाइम कन्झ्युमिंग अशी प्रक्रिया आहे. परंतु संविधानाची परिशिष्टांमध्ये सहज आपल्याला दुरुस्ती करता येते. म्हणूनच भारतीय राज्यघटनेमध्ये एकूण 12 परिशिष्टे दिलेली आहेत. बघा, आता ही 12 परिशिष्टे सुरुवातीपासून आहेत का, तर नाही. ही 12 परिशिष्टे अगोदर 8 होती, म्हणजे 1950 मध्ये एकूण 8 परिशिष्टे आपल्या संविधानामध्ये दिलेली होती. संविधानातील कलमे आणि परिशिष्टे यामधील महत्त्वाचा फरक मी तुम्हाला एक कलमच्या माध्यमातून सांगतो. बघा, पहिली जी कलम आहे आपल्या राज्यघटनेची ती संघ व त्याचे क्षेत्राविषयी आहे. पण या संघ व क्षेत्रामध्ये कोणकोणती क्षेत्रे आहेत हे आपल्याला पहिल्या परिशिष्टामध्ये दिलेले आहे. म्हणजे या स्वरूपामध्ये हे स्ट्रक्चर आहे मित्रांनो. कलमांमधील जी माहिती दिलेली नाही ती एक्स्ट्राची माहिती या परिशिष्टांमध्ये दिलेली आहे. आता आपण एक एक परिशिष्ट कसं लक्षात ठेवायचं व त्याचा म्हणजेच परिशिष्टामध्ये काय काय दिलेलं आहे हे देखील आपण बघूया. तर मित्रांनो, मी तुमच्यासाठी एक ट्रिक देखील तयार केलेली आहे. ती ट्रिक देखील आपण बघूया. जर तुम्ही इंग्लिशमध्ये तयारी करत असाल तर इंग्लिशची ट्रिक अगदी सोपी आहे ती लक्षात ठेवण्यासाठी. पण जर तुम्हाला इंग्लिशमध्ये लक्षात ठेवायचं नसेल तर तुम्ही मराठी देखील ट्रिक मी सांगितलेली आहे व्हिडिओच्या एंडला, ती देखील बघू शकतात. आता आपण प्रथमतः पहिल्या परिशिष्टापासून सुरुवात करूया. बघा, एकूण 12 परिशिष्टे आहेत. जर तुम्हाला डायरेक्टली लक्षात राहत असतील तर डायरेक्टली लक्षात ठेवा, कारण MPSCच्या विविध परीक्षांमध्ये तुम्हाला डायरेक्टली असं म्हणजे तिसऱ्या परिशिष्टाविषयी विचारलं जातं किंवा ही तरतूद कोणत्या परिशिष्टामध्ये दिलेली आहे. दरवर्षी तुम्हाला एक प्रश्न तरी यावरती तुमच्या क्वेश्चन पेपरमध्ये दिसतो आणि इतरही ठिकाणी तुम्हाला खूप सारे प्रश्न यावरती बघायला मिळतात. बघा, 1 ते 12 म्हणजे एकूण 12 परिशिष्ट आहेत. ते लक्षात ठेवण्यासाठी ट्रिक मी तुम्हाला सांगेल. त्याआधी आपल्याला ती परिशिष्ट काय आहेत हे समजून घ्यायचं आहे. बघा, पहिल्या परिशिष्टाविषयी आपण बोलूया. तर पहिल्या परिशिष्टामध्ये तुम्हाला राज्यांची नावे व त्याचे क्षेत्रीय अधिकार कक्षा दिलेली आहे. म्हणजे संघराज्य प्रदेश व त्याचे क्षेत्र कोणकोणते आहेत, किती आहेत, त्यांची नावं काय आहेत, हे सर्व तुम्हाला या पहिल्या परिशिष्टामध्ये दिलेलं आहे. देन सेकंड परिशिष्ट म्हणजे दुसरं परिशिष्ट, याला इंग्लिशमध्ये शेड्यूल म्हणतात. तर शेड्यूल्स जे आहेत कॉन्स्टिट्यूशनचे ते एकूण 12 आहेत. आपण दुसरं बघत आहोत आता. सो दुसऱ्यामध्ये काय दिलेलं आहे तुम्हाला, वेतन, भत्ते व विशेषाधिकार या संबंधीच्या तरतुदी. मग आता वेतन कोणाकोणाचं यामध्ये सांगितलेलं आहे, तर राष्ट्रपती, राज्यपाल, लोकसभेचा सभापती व उपसभापती, लोकसभेचा अध्यक्ष व उपाध्यक्ष, राज्यातील विधानसभांचे सभापती व उपसभापती, राज्यातील विधान परिषदांचे अध्यक्ष व उपाध्यक्ष, सर्वोच्च न्यायालयाचे न्यायाधीश, उच्च न्यायालयांचे न्यायाधीश आणि भारताचा नियंत्रक व महालेखापरीक्षक म्हणजे कॅग ऑफ इंडिया.
तर या सर्वांचे वेतन तुम्हाला परिशिष्ट नंबर 2 मध्ये दिलेली आहे. परिशिष्ट नंबर 3 मध्ये तुम्हाला शपथविषयी त्यांनी तरतूद केलेली आहे. म्हणजे शपथ कोणाकोणाची, तर शपथचे जे फॉर्मॅट असतात मित्रांनो, ते फॉर्मॅट या परिशिष्ट 3 मध्ये दिलेले आहे. केंद्रीय मंत्री असतील, संसदेच्या निवडणुकीतील उमेदवार असतील, संसद सदस्य असतील, सर्वोच्च न्यायालयाचे न्यायाधीश असतील, भारताचा नियंत्रक व महालेखापरीक्षक, राज्यातील मंत्री, विधिमंडळाच्या निवडणुकीतील उमेदवार, राज्य विधिमंडळ सदस्य आणि उच्च न्यायालयांचे सदस्य, तर या सर्वांची शपथ प्रक्रिया व वचननाम्यांचे यामध्ये फॉर्मॅट दिलेले आहेत. देन परिशिष्ट नंबर 4 मध्ये आपण येऊया. परिशिष्ट क्रमांक 4 मध्ये तुम्हाला राज्यसभेतील जागांचे राज्य व संघराज्य प्रदेशामध्ये विभागणी, म्हणजे आता समजा महाराष्ट्राच्या राज्यसभेतील जागा किती आहेत वगैरे, तर यासारखी माहिती या परिशिष्ट क्रमांक 4 मध्ये तुम्हाला दिसेल. देन परिशिष्ट नंबर 5 मध्ये येऊया. परिशिष्ट नंबर 5 मध्ये काय दिलेलं आहे, तर अनुसूचित क्षेत्रे व अनुसूचित जमाती यांच्या प्रशासन व नियंत्रणासंबंधीच्या तरतुदी आहे. म्हणजेच भारतामध्ये जी काही अनुसूचित क्षेत्रे आहेत, अनुसूचित जमाती आहेत, तर त्यांचं प्रशासन कसं चालेल व त्या संबंधी काही स्पेशल तरतुदी असतील तर ते या परिशिष्ट 5 मध्ये दिलेले आहेत. देन परिशिष्ट 6 मध्ये बघा, आसाम, मेघालय, त्रिपुरा व मिझोराम या राज्यातील आदिवासी क्षेत्रांच्या प्रशासनासंबंधीच्या तरतुदी दिलेली आहे. म्हणजे हे जे काही आदिवासी क्षेत्र आहे तर त्यांचं प्रशासन कसं चालेल या संबंधातल्या तरतुदी परिशिष्ट क्रमांक 6 मध्ये आहेत. पुढचं परिशिष्ट आहे परिशिष्ट क्रमांक 7. यामध्ये मित्रांनो तुम्ही ऐकत असाल बघा, वाचत असाल केंद्र सूची, राज्य सूची, समवर्ती सूची, तर या सर्व सूची आणि त्यांची यादी या भागामध्ये दिलेली आहे किंवा या परिशिष्टामध्ये दिलेली आहे. परिशिष्ट क्रमांक 7 मध्ये तीनही सूचीमधील अधिकारांची विभागणी केंद्र व राज्यामध्ये कशा स्वरूपाची असेल हे आपल्याला इथे सांगितलेलं आहे. देन नेक्स्ट तुमचा परिशिष्ट आहे बघा 8 नंबरचा. सो या 8 नंबरच्या परिशिष्टामध्ये घटनेने मान्यता दिलेल्या भाषांची यादी दिलेली आहे. सुरुवातीला या परिशिष्टामध्ये 14 भाषा होत्या. सध्या या परिशिष्टामध्ये एकूण 22 भाषा समाविष्ट आहेत. त्यानंतर पुढचं परिशिष्ट क्रमांक 9 आहे मित्रांनो, जमीन सुधारणाविषयी. तर जमीन सुधारणा आणि जमीनदारी पद्धत रद्द करण्याविषयी राज्य सरकारांचे व इतर बाबींविषयीचे संसदेचे कायदे व नियमने या परिशिष्टामध्ये तुम्हाला दिलेले आहे. पुढचं परिशिष्ट आहे सर्वात महत्त्वाचं, ते म्हणजे पक्षांतरविषयीचं. तर पक्षांतर केल्यामुळे संसद व राज्य विधानसभाचे सदस्यत्व रद्द करण्याविषयीच्या तरतुदी या परिशिष्ट क्रमांक 10 मध्ये दिलेल्या आहेत. पुढचं 11वं जे आहे मित्रांनो, 11वं आणि 12वं यामध्ये मुलांना खूप सारं कन्फ्युजन असतं. तर लक्षात ठेवा, 11वं जे आहे ते पंचायती संबंधित आहे आणि 12वं जे आहे मित्रांनो ते नगरपालिकांसंबंधित आहे. म्हणजे इथे पंचायतीचे अधिकार व जबाबदाऱ्या दिलेल्या आहेत 11 मध्ये आणि 12 मध्ये तुमचे नगरपालिकांचे अधिकार व जबाबदाऱ्या दिलेल्या आहेत. पंचायतीमध्ये एकूण 29 विषय आहे यामध्ये आणि या नगरपालिकांचे अधिकार यामध्ये 18 विषय समाविष्ट केलेले आहेत. तर अशा प्रकारे ही 12 परिशिष्टे आहेत. आय होप तुम्हाला समजले असतील. आता पेपरमध्ये काय होतं बघा, जर तुम्ही आता नुकतंच वाचलं असेल किंवा रिव्हिजन केली असेल तर तुम्हाला ते आठवेल, पण तुम्हाला लॉंग टर्म लक्षात ठेवण्यासाठी काही भन्नाट ट्रिक्स आहेत की ज्याच्या माध्यमातून तुम्ही ते कधीच विसरणार नाहीत. इवन मी पण त्या खूप वेळा यूज केलेल्या आहेत आणि माझे प्रश्न 100% बरोबर आलेले आहेत. सो त्यात तुम्ही देखील वापरा आणि एक जो मार्क्स जातो तुमचा, थोडंसं कन्फ्युजन जे होतं ते तुम्हाला होणार नाही, कारण सोप्या ट्रिक्स आहेत. एक ट्रिक्स इंग्लिशमध्ये खूप फेमस आहे आणि मराठीमध्ये मी स्वतः तयार केलेली, ती तुम्हाला जर आवडली तर नक्की ती लक्षात ठेवा आणि वापरा. सो बघा, ट्रिक टू रिमेंबर शेड्यूल्स ऑफ इंडियन कॉन्स्टिट्यूशन. बघा, यासाठी तुम्हाला एक शब्द फक्त लक्षात ठेवायचा आहे, टीयर्स ऑफ ओल्ड पीएम. टीयर्स ऑफ ओल्ड पीएम. आता तुम्ही जर मराठीमधून अभ्यास करत असाल तर तुम्हाला हे इंग्रजीमधील नावं त्यावेळेस आठवली पाहिजे मित्रांनो. एवढं तुम्हाला नॉलेज असायला हवं की टी फॉर काय आहे, ई फॉर काय आहे. पण हे जर तुम्हाला पॉसिबल होत नसेल तर पुढे मी मराठीमध्ये ट्रिक सांगितलेली आहे, ती तुम्ही यूज करू शकता. बघा, आता टीयर्स ऑफ ओल्ड पीएम हे तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे. यामध्ये एकूण अल्फाबेट जे आहे मित्रांनो ते बघा, हे 5, हे 2 आणि हे 3 आणि हे 2, म्हणजे 7 आणि हे 5, 12. एकूण 12 अल्फाबेट्स यामध्ये आहेत, ज्यामुळे आपण हे 12ची 12 परिशिष्ट जी आहे ती लक्षात ठेवू शकतो की कोणत्या परिशिष्टामध्ये कशाविषयी माहिती दिलेली आहे. सो बघा, आता टी साठी तुम्ही काय गृहीत धरायचं आहे, टेरिटरीज अँड स्टेट. म्हणजे पहिलं परिशिष्ट टी वरून सुरू होते बघा, टीयर्स ऑफ ओल्ड पीएम. टी वरून टेरिटरीज अँड स्टेट्स म्हणजे संघराज्य प्रदेश व त्याची क्षेत्रे तुम्ही लक्षात ठेवू शकतात. देन दुसऱ्या परिशिष्टामध्ये ई ने स्टार्ट होणार आहे बघा, इथे ई आहे. इमॉल्युमेंट्स म्हणजेच काय, तर वेतन व भत्ते. देन तिसरं परिशिष्ट मी तुम्हाला एक्सप्लेन केलेले आहेत. आता तिसऱ्यामध्ये काय दिलेले आहेत तर अफर्मेशन अँड ओथ
म्हणजेच तुमची शपथ व वचनपत्रे. परिशिष्ट क्रमांक 4 आर वरून सुरू होत आहे बघा. राज्यसभा सीट ॲलोकेशन यावरून लक्षात ठेवायचं आहे. राज्यसभाचा आर सीट अलोकेशन तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे. पुढचं परिशिष्ट 5 नंबरचं, यामध्ये यस वरून शेड्यूल एरियासाठी ज्या काही तरतुदी आहेत त्या तुम्हाला लक्षात राहतील. म्हणजे बघा या टियर्स या शब्दावरून तुम्हाला हे सर्व काही लक्षात राहील बघा. टेरिटरीज अँड स्टेट्स, ई फॉर इमॉल्युमेंट्स, ए फॉर अफर्मेशन अँड ओथ, आर फॉर राज्यसभा सीट अलोकेशन, यस फॉर शेड्यूल एरियाज, ओ फॉर ऑदर ट्रायबल एरियाज. बघा 6 नंबरच्या शेड्यूलमध्ये आपल्याला ऑदर ट्रायबल एरियाज दिलेले आहेत. 7 नंबरमध्ये तुम्हाला फेडरल लिस्ट दिलेली आहे, म्हणजे सूची दिलेली आहेत बघा. मी जसं तुम्हाला सांगितलं की 7व्या परिशिष्टामध्ये तुम्हाला केंद्र सूची, राज्य सूची आणि समवर्ती सूची दिलेल्या आहेत. पुढच्या 8व्या परिशिष्टामध्ये तुम्हाला बघा टियर्स ऑफ झाल्यानंतर ओल्ड आहे. ओ फॉर ऑफिशियल लँग्वेजेस, म्हणजे 8व्या परिशिष्टामध्ये तुम्हाला ऑफिशियल लँग्वेजेसची लिस्ट दिलेली आहे ज्या 22 आहेत सध्या. देन तुम्हाला 9व्या परिशिष्टामध्ये एल फॉर लँड रिफॉर्म्स म्हणजे जमीन सुधारणाविषयी दिलेले आहे बघा. 6 नंबरचा परिशिष्ट आणि 8 नंबरचा परिशिष्ट यांची स्टार्टिंग सेम आहे. फक्त हे लक्षात ठेवा की अगोदर ऑदर ट्रायबल एरियाज म्हणजेच इतर अनुसूचित क्षेत्रांचा समावेश आहे आणि 8व्या परिशिष्टामध्ये ऑफिशियल लँग्वेजेसचा समावेश आहे. एल फॉर लँड रिफॉर्म्स आहे 9व्या परिशिष्टामध्ये. 10व्या परिशिष्टामध्ये डी फॉर डिपेक्शन आहे. डिपेक्शनचा अर्थ पक्षांतर बंदी. देन 11व्या परिशिष्टामध्ये तुम्हाला पी फॉर पंचायत आणि 12व्या परिशिष्टांमध्ये म्युन्सिपाल्टी. बघा आता मी इथे तुम्हाला एक लिहून दाखवतो सेम गोष्ट. बघा टी फॉर काय, टेरिटरी लक्षात ठेवा. ई फॉर काय, इमॉल्युमेंट्स लक्षात ठेवा म्हणजे वेतन वगैरे. अफर्मेशन लक्षात ठेवा. ए फॉर, आर फॉर राज्यसभा सीट अलोकेशन आणि एस फॉर शेड्यूल एरियाज लक्षात ठेवा. देन तुमचा ओ एफ येतो. ओ फॉर तुम्ही ऑदर ट्रायबल एरियाज लक्षात ठेवा. एफ फॉर फेडरल लिस्ट लक्षात ठेवा. त्यानंतर ओल्ड येतो ओ एल डी. बघा किती सिम्पल आहे बघा तुम्हाला लक्षात ठेवण्यासाठी. इथं ओ फॉर ऑफिशियल लँग्वेजेस आहेत, एल फॉर लँड रिफॉर्म्स आहेत, डी फॉर डिफेक्शन आहे आणि पी एम म्हणजे काय तर प्रथमतः मी तुम्हाला सांगितलं की पंचायत आणि देन म्युन्सिपाल्टी. सो अशा प्रकारे हे ट्रिक आहे, शॉर्टकट आहे खूप मित्रांनो. परीक्षेमध्ये काय होतं नेमकं आपल्यावरती खूप प्रेशर असतं आणि आपल्याला बऱ्याचदा आपण वाचलेलं आठवत नाही, परंतु अशी ट्रिक जर आपण यूज केली तर नक्कीच ते आपल्या लक्षात राहू शकतं. मग आता हे झालं इंग्रजीमध्ये जे प्रिपेअर करतात त्यांच्यासाठी, किंवा हे मराठीमध्ये देखील प्रिपेअर करणारे लक्षात ठेवू शकतात. त्यामध्ये काही विशेष तेवढे शब्द नाहीत, सर्व आपल्या ओळखीचे शब्द आहेत आणि पॉलिटी वाचताना ते आपल्याला माहीत असायलाच हवे. पण कोणाला जर मराठीमध्ये लक्षात ठेवायचं असेल त्यांच्यासाठी देखील मी छोटीशी तरतूद केलेली आहे, तुमच्यासाठी एक छोटीशी ट्रिक दिलेली आहे. सो बघा ती ट्रिक अगदी सोपी आहे, डायरेक्टली तुमची पाठ होऊन जाईल बघा. ज्या फॉर्ममध्ये मी ते सेंटेन्स बनवलेले आहेत त्या फॉर्ममध्ये बघा. आता त्या सेंटेन्सचा लॉजिक वगैरे कुठेही लावू नका, फक्त लक्षात ठेवण्यासाठी तयार केलेले आहेत, त्याचा काही अर्थ वगैरे निघत नाही. बघा मराठीमध्ये आपण हे परिशिष्ट कशी लक्षात ठेवू शकतो. संघराज्याने वेतन दिल्यावर मी शपथ घेतली की राज्यसभेच्या जागा अनुसूचित क्षेत्रे व आदिवासी क्षेत्रांना देईल. एवढं लक्षात ठेवा, तुमचे 6 परिशिष्ट क्रमाने लक्षात राहतील. पुन्हा सांगतो बघा, संघराज्याने वेतन दिल्यावर मी शपथ घेतली की राज्यसभेच्या जागा अनुसूचित क्षेत्रे व आदिवासी क्षेत्रांना देईल. किती सोपं आहे बघा. संघराज्याने वेतन दिल्यावर मी शपथ घेतली की राज्यसभेच्या जागा अनुसूचित क्षेत्रे व आदिवासी क्षेत्रांना देईल. सो यामुळे तुमचे 6 परिशिष्ट लक्षात राहतील. 6 परिशिष्ट कसे बघा. पहिलं परिशिष्ट संघराज्य शब्द पहिल्या परिशिष्टामध्ये आहे, वेतन शब्द दुसऱ्या परिशिष्टामध्ये आहे, शपथ शब्द तिसऱ्यामध्ये आहे, राज्यसभेच्या जागा 4थ्यामध्ये दिलेल्या आहेत, अनुसूचित क्षेत्रांसंबंधी तरतुदी 5व्यामध्ये आहेत आणि आदिवासी क्षेत्रांना म्हणजे आदिवासी क्षेत्रांसंबंधी तरतुदी या 6व्या परिशिष्टामध्ये आहेत. आता हे तर तुमच्या लक्षात राहील की संघराज्याने वेतन दिल्यानंतर मी शपथ घेतली की राज्यसभेच्या जागा अनुसूचित क्षेत्रे व आदिवासी क्षेत्रांना देईल. देन पुढची 6 परिशिष्ट कशी लक्षात ठेवायची बघा, ती देखील सोपी आहे. सूची आणि भाषा वापरून जमीन सुधारणा केल्यानंतर पक्षांतर करून पंचायत व नगरपालिकांमध्ये काम करेल. सोपं आहे बघा, खूप सोपं आहे. सूची म्हणजे यावरून काय समजतं की फेडरल लिस्ट ज्या दिलेल्या आहेत, सूची दिलेल्या आहेत 7व्या परिशिष्टामध्ये आहेत. देन भाषा 8व्या परिशिष्टामध्ये, जमीन सुधारणा 9व्यामध्ये, पक्षांतर 10व्यामध्ये, पंचायत संबंधी तरतुदी 11व्यामध्ये आणि नगरपालिका संबंधी तरतुदी 12व्यामध्ये दिलेल्या आहेत. अशा प्रकारे हे 6 + 6 एकूण 12 परिशिष्टे तुमचे तोंडपाठ आता झालेले असतील. पहिलं वाक्य काय आहे मराठीतील, संघराज्याने वेतन दिल्यावर मी शपथ घेतली राज्यसभेच्या जागा अनुसूचित क्षेत्रे व आदिवासी क्षेत्रांना देईल. आणि दुसरं सेंटेन्स आहे, सूची आणि भाषा वापरून जमीन सुधारणा केल्यानंतर पक्षांतर करून पंचायत व नगरपालिकांमध्ये काम करेल. क्रम हाच ठेवायचा, क्रम चुकवला म्हणजे तुमचं उत्तर चुकेल. जर तुम्ही म्हटलं की भाषा आणि सूची वापरून तर ते पुढे चुकणार आहे. तुम्हाला याच क्रमाने हे लक्षात ठेवावं लागणार आहे. आणि वेळोवेळी तुम्ही जे समजा तुमचा टेबल असेल स्टडी टेबल, त्यावरती एक
स्टिकी नोट लावून ठेवा हे लिहून वगैरे, तर ते तुम्हाला फायद्याचं ठरेल. तर मित्रांनो, या व्हिडिओचा उद्देश हाच होता की तुम्हाला तुमच्या अभ्यासामध्ये थोडी मदत व्हावी, जेणेकरून तुम्हाला लाँग टर्म ते लक्षात ठेवता येईल. तुम्ही असंही पाठ करू शकतात, त्यामध्ये काही विशेष नाही, परंतु ट्रिकच्या माध्यमातून ते आपल्याला आपण कधीच विसरत नाही. कधी विसरले तरी आपण ते ट्रिक आठवल्यानंतर आपल्याला ते बरोबर सोडवता येतात प्रश्न. सो या व्हिडिओचा उद्देश हाच होता. आय होप मला जो मेसेज द्यायचा होता, मला जी माहिती तुमच्यापर्यंत पोहोचवायची होती, ती ॲज इट इज पोहोचलेली आहे. मला जेवढं पॉसिबल होईल तेवढं मी एक्सप्लेन करून तुम्हाला सांगितलेलं आहे. तुमच्या प्रतिक्रिया तुम्ही कमेंटमध्ये कळवू शकतात की ही ट्रिक नक्की युजफुल आहे किंवा नाही. व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक करा. चॅनलला तुम्ही नवीन असाल तर सबस्क्राईब करा. आजच्या व्हिडिओसाठी एवढेच. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. थँक्यू फॉर वॉचिंग.